एकाच कामाकरिता 17 चक्रा मारण्यात प्रचलित असणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयामध्ये आता पुन्हा नवीन वाद निर्माण झालेला आहे। तो वाद म्हणजे नवनियुक्त असलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात इतर कर्मचाऱ्यांनी पुकारलेले काम बंद आंदोलन। हे आंदोलन का तर नवीन आलेल्या अधिकाऱ्याने इतर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याने इतर काही भूमिलेख कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून काम बंद आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। अमरावती जिल्ह्यातील भूमी अभिलेख कार्यालयामध्ये वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाल्याची घटना समोर आलेली आहे। अधिकाऱ्यांची मनमानीनुसार दडपशाहीचा विरोध करताना येथील भूमी अभिलेख कार्यालय जे आहे त्यामधील कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। विदर्भ न्यूज चॅनलच्या वतीने या ठिकाणी आपण पाहणी केली असता प्रकार काय आहे आणि अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये कोणता वाद आहे याची चाचणी आणि याची पडताळणी करण्याकरता आपण थेट त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे। अधिकाऱ्यांचं काम कर्मचाऱ्यांकडून नागरिकांच्या समस्या घेऊन येणारं जे प्रत्येक काम असते ते तात्काळ करून त्यांचं समाधान करणं हे तितपत खरंच असतं, परंतु हा वाद काय आहे आणि समस्या तरी काय आहे हे जाणून घेऊया आपण। दर्शकांना आपण पोहोचलेलो आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील भूमी अभिलेख कार्यालयामध्ये, ज्या ठिकाणी 2 दिवसापासून या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी फुलझेले यांच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी संप केलेला आहे आणि नागरिकांच्या काय समस्या आहेत त्यांचं काट या ठिकाणी कोणते प्रकरण अडलेले आहे, कोणते काम थांबलेले आहे हे जाणून घेऊया आपण। काय सांगाल काका, आपण काय नाव आपलं? गजानन भाऊराव मिश्रा। काय समस्या म्हणून काय आपली तक्रार? समस्या सर, मी अर्ज केलेला आहे कप्रत मागणीसाठी। 7 दिवस झाले, म्हणजे 7वा दिवस उद्या होईल। 7 दिवसाच्या आत मिळालं पाहिजे मला। दररोज चक्र मारतो, मला 3 दिवसात आत देतो म्हटलं, पण त्यांनी दिले नाही आणि पैसे मागितले। फीस भरली, मी योग्य फीस भरली 140 रुपये नियमानुसार पैसे भरले आणि त्याच्यानंतर ते म्हणतात की याचे पैसे अजून तुम्हाला लागतील, त्याची पावती मिळणार नाही। स्वतः जाणे, माणूस देतो, रेकॉर्ड देतो, स्वतः जाऊन आणि पैसे भरणे तिथे आणि ते घेऊन जाणे। त्याची पावती मिळाली का? त्याची पावती नाही मिळाली, त्याची पावती मिळणार नाही। अच्छा, कोण कर्मचारी? कोण कर्मचारी? पंडित म्हणून आहे आणि तिथं आतमध्ये एक मॅडम आहे, नाव माहित नाही मॅडमचं। अच्छा, म्हटलं तसं मला लेखी द्या, तसं ऑर्डर करा तुम्ही की तुम्हाला झेरॉक्सचे पैसे भरावे लागतील, फीस भरल्यानंतरही तुम्हाला पैसे भरावं लागतील। आणि आज आलो तर तिथं संपात दिसला मला। अधिकाऱ्याने भेटला, पण अधिकाऱ्याला याच्या अगोदर भेटला, याच्या अगोदर 7 दिवसाच्या आत त्यांनी सांगितलं की देऊन द्या म्हणून यांना। अधिकाऱ्याला भेटलो मी। अच्छा, अधिकाऱ्याने त्यांनी सांगितलं होतं की ते यांना देऊन द्या, त्यांनी सांगितलं होतं 4 वाजेपर्यंत या तुम्ही काल, पण काल काही दिलं नाही। आजही तुमच्यासमोर आलेलाच आम्ही गैरहजर आहेत हे लोक। काय नाव आपलं? माझा चंदन हनुमंतप्रसाद तिवारी। मी इथे अर्ज केलेला होता मोदी शीट काढण्याकरता, तर यांनी मला एक 15 दिवसा अगोदर पावती फाडून गेली, 70 रुपयाची पावती फाडली। पण परंतु आजही मी 8 दिवसापासून चक्रा मारत असल्यानंतरही मला यांनी अजूनही मोदी शीटची कप्रत दिलेली नाही। मी जेव्हा स्वतःहून आलो 3 तास मी इथे उभा राहिलो, 3 तास उभा आल्यानंतर यांनी काढून देतो लाईनीत मागे उभं केलं, परंतु अजूनही आताही दिली नाही। 3 दिवसापासून मी चक्रा मारत आहे आणि कालपासून यांचं काम बंद आंदोलन आहे। मला काही महत्त्वाचं काम असल्यामुळे मी ते मोदी शीटची आवश्यकता पाहिजे होती, पण 15 दिवसापासून मिळाली नाही, तर माझं दुसरीकडे जिथे जमा करायची होती माझं तिथलं काम रोखलेलं आहे माझं। अच्छा, इथले अधिकारी नवीन जे फुलझेले आहेत अधिकारी एकदम बेस्ट आहे, कारण अधिकाऱ्यांनी त्यांना 2 वेळा आदेश दिले की काढून द्या म्हणून, तरीही त्यांनी त्यांच्या आदेशाचं पालन न करता देतो बस एवढंच टाळटूळ केलेली आहे। त्यामुळे येथील जमीन फेरफार, नमुना, इतर जमिनीच्या महत्त्वाच्या कामाकरिता आलेल्या नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे। नागरिकांच्या तक्रारी आल्याने विदर्भ न्यूजने बुधवारी या ठिकाणी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या असता अनेक नागरिकांनी येथील कर्मचाऱ्यांच्या विरोधामध्ये आपले मत प्रदर्शित केले। या कार्यालयामध्ये एका कामासाठी सुमारे 10 ते 12 चक्रा माराव्या लागत आहेत। कामे करण्याकरता बाहेरचे दलाल सक्रिय आहेत, तर एकाने येथील कर्मचारी काम करायचे पैसेच घेतो असा आरोप सुद्धा केलेला आहे। विदर्भ न्यूजने अनेक नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जाऊन माहिती घेतली। या कार्यालयामध्ये बोटावर मोजण्यासारखे कर्मचारी काम करताना दिसून आले, तर काम बंद आंदोलनच असल्याने अनेक नागरिक पुन्हा परत जाताना दिसून आले। या विभागामध्ये 1 महिन्यापूर्वीच नागपूर येथील उपअधीक्षक अनिल फुलझेले यांना या विभागामध्ये सुरू असलेल्या वादाबाबत विचारणा केली असता एक नवीन कारण समोर आले। नागपूरला असताना कार्यालयामध्ये कामाला महत्त्व देऊन कार्यालयाला ISO नामांकन मिळवून दिले, मात्र अमरावती भूमी अभिलेख कार्यालयामध्ये रुजू झाल्यावर येथील कामकाजाची पद्धत विचित्र दिसून आल्याने कर्मचाऱ्यांना योग्य काम, नागरिकांचे समाधान व्हावे याकरिता कामकाजाला सुरुवात करण्यात आली। कार्यालयामध्ये वेळेवर कर्मचारी न येता उशिरा येत होते। या कार्यालयामध्ये
प्रकरण तपासले असता ठरवून दिलेल्या कामाची अवधी दिल्यानंतर सुद्धा 2016 पासून काही प्रकरणे आढळून आलीत। कामकाजाच्या वेळी कर्मचारी अनेक वेळा चहाच्या व पानाच्या टपरीवर दिसून येणे व नागरिकांचे समाधान न करता त्यांना नेहमीच त्रास देणे अशा तक्रारीवरून अनिल फुलझेले यांनी कर्मचाऱ्यांना आधी समजाविण्याचा प्रयत्न केला। मात्र कर्मचाऱ्यांना आपल्या मनमानीप्रमाणेच काम करायचे आहे, त्यांना कोणाच्या दडपणात काम करायचे नाही आणि आपण शिव्या सुद्धा दिलेल्या नाहीत, परंतु काम चुकारपणा जर झाला तरच आपण रागावतो। त्यामुळेच कर्मचाऱ्यांनी आपल्या विरोधामध्ये काम बंद आंदोलन सुरू केलेले आहे, अशी प्रतिक्रिया भूमिलेखचे उपाधीक्षक अनिल फुलझेले यांनी दिलेली आहे। सर्व जे कर्मचारी आहेत त्यांना नियमाप्रमाणे आणि मुदतीमध्ये काम करावेच लागेल आणि मुदतीमध्ये किंवा नियमाप्रमाणे जे काम करणार नाही त्यांच्यावर मी कार्यवाही करेन, वरिष्ठांनाही कळवेन आणि कर्मचारी वेळेवर आला पाहिजे, त्यांनी बरोबर कार्यालयामध्ये काम केलं पाहिजे यासाठी मी CCTV आणि एक बायोमेट्रिक मशीन हे सुद्धा मी आता कार्यालयात लावणार आहे। कोरोनामुळे कार्यालयामध्ये फंड नाही, पण फंड उपलब्ध झाल्याबरोबर मी CCTV आणि बायोमेट्रिक मशीनसुद्धा मी कार्यालयामध्ये उपलब्ध करणार आहे, जेणेकरून सर्व कार्यालयामधील कर्मचाऱ्यांवर माझं वॉच राहील, त्यांच्यावर माझं लक्ष राहील आणि प्रत्येक आठवड्याला मी त्याचा आढावा पण घेईन की किती कामं पेंडिंग आहेत, किती कामं झालेली आहेत आणि जे जनतेची जी काही कामे पेंडिंग आहेत ती मी येत्या 3-4 महिन्यामध्ये पूर्ण करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन। शासनाने या कार्यालयाला 5 संगणक दिले होते, ते तपासले असता अनेक दिवसापासून ते संगणक बंदच होते। संगणकाबाबत चौकशी केली असता त्यातील एक संगणक आढळून आले नाही, याची तक्रार कुणी सुद्धा केलेली नाही, त्यामुळे अनेकांना नोटीस बजावण्यात आलेले आहे। या ठिकाणी बाहेरचे दलाल सक्रिय असल्याचे प्रत्यक्ष तक्रारी आणि फोटो नागरिकांनी अनिल फुलझेले यांच्याकडे दिलेले आहेत, त्यामुळे फुलझेले यांनी अनेक दलालांना याबाबत बजाविलेले आहे। कामाला महत्त्व आणि वेळेवर काम, नागरिकांचे समाधान या गोष्टीलाच आपण प्रथम प्राधान्य देणार असल्याचे अनिल फुलझेले यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना सांगितले। विदर्भ न्यूजने या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना सुद्धा भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा या कार्यालयामध्ये संपर्क होऊ शकला नाही। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।